अजून काय महत्वाचे निर्णय तुम्हाला सांगायचे? अजून एक निर्णय असं सांगायचा आहे की मधल्या काळामध्ये थोडस ह्याच्या गेल्या 2 महिन्यामध्ये हा सगळा प्रकार करत असताना संघटनेमध्ये काही लोकांचं वागणं किंवा काही म्हणजे ज्या शक्य नसणाऱ्या मागण्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे होत असतात. आणि ह्या प्रत्येक गोष्टीचं म्हणजे प्रत्येक बैलगाडी मालकाचं म्हणणं जे असतं ते आपण अस्तित्वात आणू शकत नाही. की बाबा आपल्या पश्चिम महाराष्ट्रातले काही लोकांचं म्हणणं असं होतं की कायमस्वरूपी बंदी ठेवा, हे असं होऊ शकत नाही. आणि ह्याच्यातनं परत काय झालं की वादिवाद वाढत गेले, वादिवाद आपसातच वाढत गेले, आपसात वादिवाद वाढत असताना म्हणजे हेवे देवे वाढत गेले लोकांचे, एकामेकांबद्दल चुकीचं बोललं जावं लागलं. काही लोकांनी आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ केलेली फोनवरती पुरावे आमच्याकडे. मग असं जर होत असेल तर आमच्यासारख्या ज्येष्ठ माणसाला ते काय सहन होणार नाही. जी आमचे सचिव आहेत विलास पैलवान, त्यांना वाईट वक्त बोललं तर त्यांचं काम सर्व बैलगाड्या शर्यतीला मोठं करण्याचं काम भरपूर त्यांनी वेळ दिलाय, निर्णय क्षमता चांगली आहे. परंतु ही निर्णय क्षमता चांगली असल्यामुळं त्यांना काही ठिकाणी थोडंसं रॅश बोलावं लागतं. त्या रॅश बोलण्याचा वेगळा अर्थ घेऊन कुणी वाद घातले त्यांच्याबरोबर, ह्या सर्व गोष्टी होतात. तर ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजेत. आणि आता तुम्हाला सांगतो दुसरी गोष्ट अशी की संघटनेने 12 वर्ष म्हणण्यापेक्षा 2010 पासून संघटना ह्या बंदी विरोधात लढली. संघटनेचा जन्म असा झाला की हिचं नाव सुद्धा अखिल भारतीय बैलगाडा संघटना हे असंच बोलता बोलता निघालं. अखिल भारतीय बैलगाडा संघटना कुठं पेपरवरती नव्हती, मनात होती, हृदयात होती सगळ्यांच्या. आणि त्या काळामध्ये एक सर्वांमध्ये एक जोश असा होता की एक अशिक्षित वर्गाला शिक्षित लोकांनी थोडंसं दाबलं गेलेलं आहे, चुकीच्या पद्धतीने दाबलं गेलेलं आहे. त्या ह्याच्यातनं लढा देऊन सर्व विभागातील लोकांनी एक राजकीय इच्छाशक्ती तयार करून बऱ्याचशा गोष्टी गाठवल्यात. याचे साक्षीदार तुम्ही पण आहे आणि सर्व आहेत. परंतु हे सर्व करत असताना जो त्रास वाटला नाही, म्हणजे गेल्या 12 वर्षामध्ये आम्ही ज्यावेळेस लढत होतो त्यावेळेस त्रास वाटला नाही. परंतु शर्यत चालू झाल्यानंतर आपल्याच लोकांना शिस्त लावायला जो त्रास होतोय ना तो फार जास्त आहे. म्हणजे प्रत्येक माणसाला जर प्रत्येक गोष्ट जर पटवून सांगायची म्हणलं तर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना फार त्रास होतो त्याच्यातनं. आणि वाईटपणा घ्यावा लागतोय. बैलगाडी मालक स्वतःवरती आल्यानंतर तो ऐकत नाही, स्वतः निर्णय दिलेला मान्य करायला शिकलं पाहिजे. मी कायम म्हणत असतो तो मान्य करत नाही आणि तिथनं ते वाद सुरुवात होती. एका मेरीला बोलणं चालू होतं, एका मेरीला वाईट वक्त बोललं जातं आणि ते का आता सहन होत नाही. त्याच्यानंतर बैलगाडा शर्यत मोठी झाल्यानंतर अनेक लोकांना पदाधिकारी म्हणून त्याच्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा तयार झाली. बरेचसे लोक त्याच्यात सहभागी होऊ इच्छितात. त्याचा विस्तार करायचा बी आमचा सर्वांचा चर्चा झाली होती. परंतु ह्या विस्ताराच्या आणि ह्या सगळ्या वादिवादाच्या वातावरणामध्ये मी असेल किंवा आप्पा असेल किंवा पैलवान असतील, हे सर्वांचं प्रत्येकाची मनाची शांतता करणं याच्यात शक्य नाही होत. आणि तो फार त्रास जाणवायला लागलेला आहे. आणि त्या त्रासातून आम्ही तिघांनी असा निर्णय घेतलेला आहे की मी स्वतः नितीन नारायण शेवाळे, आनंदराव मोहिते आणि दत्ता गायकवाड, आम्ही तिघांनी असा निर्णय घेतलेला आहे की मी स्वतः माझ्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. परंतु मी एक कार्यकारी सदस्य म्हणून संघटनेचा कायम राहणार आहे, एक बैलगाडी मालक म्हणून मी कायम राहणार आहे. आणि भविष्यात ह्या बैलगाडी शर्यतीसाठी जे काही लागेल ते परत करायची तयारी आहे. इथून पुढं
नवीन अध्यक्ष नेहमीपर्यंत तालुका कमिट्यांकडे आपण ऑलरेडी सगळ्या अधिकार दिलेले आहेत, सभासद नोंदणीचे काम दिलेले आहे. ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित पार पाडून संघटनेचे जे पदाधिकारी आहेत यांनी पुढं संघटना चालू ठेवावी. दरम्यान सभासद नोंदणी झाल्यानंतर एक जनरल बॉडी मिटिंग घेऊन त्याच्यावरती पदांचं नेमणुका नव्याने करून नवीन बॉडी पुढं काम करेल. तोपर्यंत माझा राजीनामा असेल किंवा मी या प्रक्रियेतनं बाजूला असणार आहे. तर आप्पा त्यांच्या राजीनाम्याविषयी आप्पा बोलतील. बरं. खूप म्हणजे असं दुखावलेलं दिसताय तुम्ही, कारण आम्ही बघत आलोय की सुरुवातीपासून बैलगाडी चालू करण्यात तुमचा मोठा हात आहे आणि आज जबाबदारीतून तुम्ही बाजूला जाताय. कारण काय महत्वाचं, का दुखावला तुम्ही? आम्ही काय असं दुखावलेली मंडळी नाहोत. आज या ठिकाणी आम्ही तिघांनी आणि काही मंडळींनी या बैलगाड्या चालू करण्यासाठी ज्याच्या त्याच्या पर्यायीनं कोणी खारुटीसारखं काम केलं असेल, कोणी चिमणीसारखं केलं असेल, कोणी हत्तीसारखं केलं असेल, ज्याच्या त्याच्या पर्यायीनं काम करून ह्या स्पर्धा चालू केल्या. त्याच्यामागं अनेक पडद्यामागं त्या पद्धतीची शक्ती असते. त्या पद्धतीने स्पर्धा चालू करण्यासाठी बैलगाडी मालक असेल, बैलगाडी सोडणारे असतील, ड्रायव्हर असतील, तुमच्यासारखी मीडियावाली होती, ह्यात सगळ्या माणसांनी सहकार्य करून ह्या स्पर्धा चालू झाल्यात. स्पर्धा चालू झाल्यानंतर ज्या प्राणीमित्रांच्या विरोधात लढण्यासाठी जेवढी ताकद आमची खर्च झाली नाही, त्याच्यापेक्षा जास्त ताकद आणि आम्ही असेल, आमचे वस्ताद दत्ता पैलवान गायकवाड असतील, सर्व मंडळी आबांच्या एका विचाराच्या पाठीमागे आम्ही होतो की आबांचा विचार सच्चा आहे, चांगला आहे आणि आबांच्या विचारावर आम्ही सगळी मंडळी चाललेलो होतो. पण ह्या 1-2 महिन्यात आबांची एवढी मानसिकता बिघडली की ह्या सगळ्या गोष्टी आबाला सहन होणार आणि आबांच्यासारखा एक चांगला आमचा सहकारी ह्या संघटनेतनं जर बाजूला होत असेल तर आमच्यासारखा विचार करणारा आणि आमचे वस्ताद दत्ता गायकवाड, आम्ही उपाध्यक्ष म्हणून तिथं काम करत होतो, आबा अध्यक्ष म्हणून काम करते, दत्ता गायकवाड कार्याध्यक्ष म्हणून संघटनेत काम करत होते. आबांना ह्या स्पर्धेत जेवढा आबांनी वेळ दिला स्पर्धा चालू करण्यासाठी, तेवढी मानसिकता कधीच आम्ही आबांची त्यावेळेला बिघडलेली बघितली नाही. पण ह्या 2 महिन्यात आबांची फार मानसिकता बिघडलेली आम्ही पाहिली आणि बिघडायचं कारण अनेक कारण आहेत. ते आबाने आत्ता सांगितलं आबांच्या तोंडातून की स्पर्धेचे नियम असतील, माणसांना वळण लावण्यासाठी झालेला त्रास असेल, ह्या सगळ्या त्रासापेक्षा जो कालचा त्रास झाला आबांना की त्याच मंडळींनी बंद म्हणून सांगायचं, परत त्याच मंडळींनी चालू करा म्हणून सांगायचं, परत त्याच मंडळींनी लोकप्रतिनिधीकडे जायचं, ह्या सगळ्या गोष्टी आबांना काही सहन झाल्या नाहीत आणि आबांनी विचार केला की ह्या कामापासून आपण जरा थोडं अलिप्त राहाव्या, आपली मानसिकता राहील चांगली. मग त्याच पद्धतीनं आम्ही विचार केला की आपण ह्यो नाद आपला रक्तातला नाद आहे, ह्यो आपण नाद कायम चालू ठेवू, पण आपण थोडं जरा ह्या गोष्टीपासनं, या पदापासनं आपण थोडं जरा लांब थांबूया. का तर ह्यात आता वेगवेगळ्या विचाराची माणसं निर्माण झाली आणि एका विचारातनं माणसं एकदा ज्या पद्धतीने एखाद्या कापडाची घडी काटल्यानंतर परत ती घडी घालण्यासाठी त्रास होतो, ह्यो त्रास होऊ नये
आणि ह्यासाठी आम्ही यातनं या पदातनं आम्ही बाजूला राहणार आहे. मी आबांच्या विचाराशी सहमत होतो. आबांच्या विचारांच्या भर आबांचा एक भाऊ म्हणून आम्ही सगळी भाऊभाऊ म्हणून चाललेलो होतो. आणि आबांचा निर्णय हाच आमचा निर्णय समजून आम्ही आजपासून उपाध्यक्ष या पदाचा मी राजीनामा देत आहे. का तर विचाराला बांधील असणारे आम्ही मंडळी आहोत आणि विचारात थोडा फरक पडायला लागला. अवैचारिक माणसं यामध्ये यायला लागली. विचारात कुठंतर आम्हाला जाणीव झाली की चांगला विचार कुठंतर थोडा आडुशाला जायचा प्रयत्न व्हायला लागला. म्हणून आम्ही ह्या उपाध्यक्षपदाचा मी राजीनामा देत आहे. आणि त्याच पद्धतीनं आमचे कार्याध्यक्ष आमचे या कुस्ती क्षेत्रातले महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड हे कार्याध्यक्ष आहेत. हेही त्याच पद्धतीनं जे मी मनोगत व्यक्त केलं तेच त्यांच्या तोंडातून ते मनोगत व्यक्त करतील. पण सुधारण्यासाठी काय वाव होता? कारण काय तुमच्यासारखी ज्येष्ठ मंडळीकडे बघून बैलगाडी क्षेत्र चालतं, एक आपण म्हणून आदर्श तुम्ही ठेवलेला आहे, तर नक्की आपण ह्यातून मार्ग नाही का काढू शकत? आता ही एक विचाराची संघटना होती. विचारात पटलं नाही म्हणून काय संघटनेत नाही आम्ही असं नाही. आम्ही त्या संघटनेत सभासदत्व आहे. बैलगाडीवाल्यांनी पहिल्यांदा शासनाचे नियम काय आहेत ते पाळले पाहिजेत. दुसरी गोष्ट जी काही संघटनेनं नियम घालून दिलेले आहेत ते नियम पाळले पाहिजेत. जर नियम नाही पाळले तर संयोजकाला त्रास होईल, बैलगाड्या भरवणाऱ्याला त्रास होईल, यात्रा कमिटीला त्रास होईल. हे आमच्या तिघांची विनंती राहील. आबांनी विनंती केली की या स्पर्धा पार पाडत असताना, कोणत्याही स्पर्धा पार पाडत असताना त्या स्पर्धेला एक नियम असते. तसे या बैलगाडी स्पर्धेचं नियम आहेत. आपल्या गाडा असेल, गाड्याचे काही नियम आहेत. 3 गट, सेमी फायनल हे बैलगाडीचे काही नियम आहेत. शंकरपाटाकडे गेलं तिकडे सेकंदाचे नियम आहेत. आमची बैलगाडीवाल्यांना विनंती राहील की ह्या नियम आहेत, ह्या नियमाचे तुम्ही अटीचं नियम हे करा, माना तुम्ही. आणि जी काही शासनाचे नियम आहेत तेही माना. आणि इथून पुढं आबांनी सांगितलं या पद्धतीनं या बैलगाडी संघटनेचे तालुका प्रमुख आहेत, तालुका कमिटी आहेत. ह्या तालुका कमिटी इथून पुढे जबाबदारी स्वीकारतील. नंतर जिल्ह्याची कमिटी होईल. नंतर आम्ही आता ह्या पदापासून मुक्त आहे, पण आम्ही संघटनेत राहू. संघटनेनं जर आम्हाला तिथं बोलवलं तर आम्ही वेळ देऊ, आम्ही तिथं उपस्थित राहू, मार्गदर्शन करू. पण हा बैलगाडी छंद, बैलगाडी नाद हा आपण कडेला न्यायचा आहे, एवढंच या ठिकाणी बोलू शकतो. तुम्ही ज्येष्ठ माणसं बाजूला गेला तर ह्याची धुरा कोण सांभाळणार? कारण संघटना मग जे प्रामुख्याने तुमच्यासारखे ज्येष्ठ लोक बाजूला जातात, धुरा संघटनेची असं काही नसतं शांडीबाया. तालुका कमिटी सांभाळ, तालुका कमिटीला अधिकार दिलेले आहेत. तालुका कमिटीचा नियम हे होईल, त्याच्यापेक्षा शासनाचे नियम आहेत. इथून पुढे जर असं काही नाही की तक्रार तो तहसीलदारांच्याकडे करू शकतो, प्रांताकडे करू शकतो. जर एखाद्या ठिकाणी नियम मोडूनच जर स्पर्धा घ्यायला लागली तर शासनानं घालून दिलेले नियम आहेत, ते नियम आहेत. त्यांना शिक्षा आहे. बैलांचा अत्याचार करायला नाही ह्याच्यावर शिक्षा आहे. असं काही नाही. शासनाच्या नियमानुसार संघटना चालली होती, तर तिथल्या मंडळींनी ते नियम पाळले पाहिजेत. आपल्याबरोबर महाराष्ट्र केसरी पैलवान दत्ता गायकवाड आहेत. दादा, कुस्ती क्षेत्र गाजवलंय तुम्ही, बैलगाडी क्षेत्रातही मोठं नाव. जे कुस्तीत झालं, 2 संघटना, 2 गोष्टी, त्यातून कलं, तेच बैलगाड्यात चालू आहे. स्पष्ट सांगा तुम्ही. खऱ्या अर्थानं आज खरंच अतिशय म्हणजे दुर्दैवी दिवस आहे. कारण नितीन आबासारख्यांनी जर या पदाचा राजीनामा दिला तर आमच्यासारख्याला पण या पदावरती राहण्याचा खरंच काहीच अर्थ नाही. त्यामुळं मी सुद्धा या पदाचा आज या ठिकाणी राजीनामा देत आहे. आणि हे जे कुठं बैलगाडीचं क्षेत्र कुठंतरी वेगळ्या ठिकाणी भरकटत चाललंय, त्याला कुठंतरी चांगलं वळण लागावं म्हणून आम्ही सगळ्यांनी ही जबाबदारी घेतली होती.
पण मला वाटत नाही हे बैलगाडी क्षेत्र सुधारण, त्यामुळं आम्ही ह्या पदाचा आज या ठिकाणी राजीनामा देत आहे. जाता जाता सांगा, बैलगाडी मालक वारंवार तुमची स्टेटस ठेवतात की देव माणूस, तुम्ही माघारी जाताय म्हणजे जबाबदारीतून मुक्त होताय. बैलगाडी मालकांना काय सांगाल शेवट? याच्यातनं मला कायम एक मनापासून एक वाटायचं की 2009-10 पासून आपण बरीचशी मंडळी, मी असेल, संदीप बोधगे असतील, रामभाऊ टाकळकर असतील, बाळासाहेब आरोडे असतील, आप्पा असतील, धनाजी ताते होतो, अनेक, म्हणजे आता ही माझ्या तोंडावरती पटकन नावं आलेत, मी तेवढे घेतले, कारण प्रमुख आम्ही एक 5-6 जण असायचो संघटन करायला. तर या संघटनेमध्ये अनेक नावं आहेत की मला आज नावं जर घ्यायला लागलं तर 1 तासभर लागेल. परंतु ही संघटना ज्यावेळेस काम करीत होती त्यावेळेस ह्यांची कुणाची एक अपेक्षा काही नव्हती. आता काय झालंय, आम्हाला पण तो व्याप आणि आत्ता शिस्तीचा व्याप हे सर्व करत असताना एक आमच्या मनात खंत होती की आपल्या मागे एक बी टीम तयार झाली पाहिजे, की आपल्या विचाराची एक बी टीम तयार झाली पाहिजे. परंतु बी टीम तयार झाली, परंतु विचारसरणी जुळत नाहीये. कारण बी टीमनी संघर्ष पाहिलेला नाहीये. आपण आपला दुश्मन समोर वेगळा माणूस असेल तर त्याच्याशी 2 हात करू शकतो, परंतु आपल्या घरातला जर दुश्मन असेल ना तर त्याच्याशी आपण लढू शकत नाही. अशी परिस्थिती आज बैलगाडा क्षेत्राची झालेली आहे की आपण बंदी विरोधात ज्यावेळेस लढलो त्यावेळेस आपला शत्रू उघड होता समोर, त्याच्याशी 2 हात करून आपण काय होईना यश मिळवलं, आपल्याला राजकीय आश्रय मिळाला त्यावेळेस, आणि आपण ती राजकीय इच्छाशक्ती तयार करायसाठी जे प्रयत्न केले ते सफल झाले. परंतु हे सगळं केल्यानंतर ह्याला जो त्रास झालेला आहे आमचा आम्हाला माहिती, ह्या नवीन पिढीला तो त्रास माहिती नाही. त्यांना कुठलीही गोष्ट बोलताना त्यांची एक बैलगाडीचा विषय सोडला तर दुसऱ्या बैलगाडीचं सुद्धा काय वाईट वाटतं, म्हणजे त्याचं काय सोयीसूतक नसतं. ह्या मनस्थितीतली लोक आज बैलगाड्या शर्यतीमध्ये आहेत आणि त्याच्यामुळे वादविवाद घडतात. आणि त्याच्यातनं संघटनेवरती आपण बऱ्यापैकी चांगले तालुका कमिटी असतील, जिल्हा कमिटी असतील, यांच्या नेमणुका केलेल्या आहेत. तर त्याच्यातनं एक बी टीम तयार झाली पाहिजे. आम्ही काय अनंतकालापर्यंत जाणार नाही, कुणीतरी पुढं काम करायलाच पाहिजे. कदाचित आमच्या ह्या निर्णयातनं आमच्यापेक्षा चांगलं काम करणारा आणि चांगलं वळण लावणारा माणूस तयार होऊ शकतो, ही एक अपेक्षा ठेवली याच्यातनं. आणि एक तुम्हाला सांगतो, बैलगाडा शर्यतीचे मी अध्यक्षपद सोडलं असन, आपण उपाध्यक्षपद सोडलं असन, पैलवानांनी कार्याध्यक्षपद सोडलं असन, आम्ही ह्या संघटनेचं सदस्यपद किंवा कार्यकारिणी सदस्य जे पद आहे आमच्याकडे ते सोडलेलं नाही आहे. भविष्यात 1-2-3 महिन्यांमध्ये सदस्य नोंदणी होऊन त्यावेळेस जनरल बॉडीची निवडणूक होईल, त्यावेळेस सक्षम माणूस त्याच्यावरती आम्ही नेमून देऊ. पण सध्या आम्ही घेतलेला निर्णय आम्हीच मार्गी लावला. जी विभागवाईज जे आपण खेळत होतो तो एक निर्णय जो महत्त्वाचा होता तो आम्ही आमच्या एकत्र येऊन आम्ही पदस्थ असताना तो निर्णय घेतला होता आणि तो आम्ही मार्गस्थ लावला. तर तो बैलगाडा मालकांनी स्वीकारावा अशी आमची विनंती राहील. त्याच्यामध्ये फार हे करू नये. हा निर्णय घेत असताना फक्त आम्ही यात्रा कमिट्यांना सांगितलेलं आहे की तुम्हाला विभागवाईज मैदानं जर भरवायची असतील तर तुम्ही ते भरू शकता. तो जो कमिटीचा निर्णय नाही. कारण बरंच आपण बघतो की काही ठिकाणी विभागवाईज मैदान होतात, त्यामुळे तुम्ही आयोजकाकडे आम्ही निर्णय दिलेला आहे, तुम्ही ओपन महाराष्ट्रातलं लोकांना बी आमंत्रित करू शकता आणि विभागवाईज बी करू शकता. तर तो पर्याय खुल्ला ठेवलेला आहे. त्याच्यामुळं आता इथून पुढे त्या पद्धतीच खेळ होईल. तर आयोजकाला ते अधिकार राहतील गाड्या कुठल्या नोंदवायच्या आणि कुठल्या नाही. आज एवढं मोठं कुस्ती क्षेत्रातून मी महाराष्ट्र केसरीला, कुस्ती क्षेत्रात माझं खूप मोठं नाव आहे आणि ह्या बैलगाडी क्षेत्रात तर एवढे मोठे मला भाऊ भेटले, म्हणजे एवढं मोठं संपर्क वाढला. पण ह्या ह्याच्यातून कुठंतरी चांगलं आपण कुठंतरी समाजाला द्यावं हे मनापासून वाटत होतं. ते मग आमच्याकडनं घडलं नाही किंवा आमच्या काही अडचणीमुळं घडलं नसेल, त्यामुळं आम्ही थोडं वैयक्तिक यापासून लांब जातोय. राहिला प्रश्न विलास देशमुखांचा, खरं तर त्या विलास देशमुख सारखं मला वाटत नाही या संघटनेत कोणी काम केलं असेल.
90 निकाल मी म्हणतो बरोबर दिला असेल, एखादा निकाल चुकला असेल तो माणूस आहे, पण तेच न लावून धरता बऱ्यापैकी मला वाटतं त्या विलास देशमुखांच्यावरती बऱ्यापैकी मंडळी नाराज आहे. त्यांच्यातून हे सगळं नाट्य जे घडतंय ते त्याच्यातूनच घडतंय. त्यामुळे मी त्या सर्वांना विनंती करतो, विलास देशमुख पण ह्या ठिकाणी त्या पदावरून जाण्यासाठी तयार आहे. खरंच त्यांच्यासारखा वेळ कोणी जर देत असेल तर तो त्यांनी त्या ठिकाणी द्यावा आणि ह्या संघटनेचं काम त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पाहावं असं मला वाटतंय. कारण विलास देशमुख सारखं काम ह्या संघटनेत आहे ना कोणी मला वाटतं सगळ्यांनी पाहिलेले. त्यांनी निर्णय दिले ते एकदम रास्त दिलेलेच आहेत, पण शेवटी 100 निर्णय दिल्यात त्यातनं एखादा 2 निर्णय चुकतो, त्यामुळे त्यांनी कुणी लावून धरावं नाही. पण जास्त विलास देशमुखवरती का नाराज आहेत लोक हेच आम्हाला कळत नाही. त्यामुळं सर्वांना विनंती करतो, आम्ही फक्त ह्या पदातून मुक्त झालेलो आहे. सभासद आम्ही कायम सभासद आम्ही बैलगाडी संघटनेशी बांधिलकी आमची कायम राहणार आहे. आज थोडा लाखाचा घेतला होता बैल, आता उद्या अजून 10 लाखाचा घेणार, पण त्या मैदानात आम्ही 100% राहणार आहे. हे सगळ्यांनी नोंद घ्या आणि सगळ्यांनी नियमात पळा. पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र हा करत नको बसू, कारण खेळ हा खेळाच्या पद्धतीने झाला पाहिजे. पण ह्या खेळामध्ये राजकीय लोक बऱ्यापैकी घुसल्यात. कारण आबाला मला वाटत नाही कोणत्या प्रकारची निवडणूक लढवायची होती, ना आनंदा पैलवानला कोणत्या प्रकारची निवडणूक लढवायची, ना आम्हाला कोणती निवडणूक लढवायची. पण ह्याच्यामध्ये काय झाले, आता सर्वच लोकांना समाज आयता एकत्र येतोय, त्यामुळे ह्याच्यात सगळं राजकारण शिरायला लागले आणि या राजकारणातनं ही आपली बैलगाडी शर्यत कुठेतरी बरकटायला लागली. त्यामुळे त्याच्यात पण गटबाजी व्हायला लागली. हा माझा आमदार, तो माझा आमदार. आम्ही पण पक्षाची कामं करतो, पण आजपर्यंत कधी आम्ही आयुष्यात कोणत्या आमदाराला तिथे त्या ह्याच्यावरती बोलावलं असेल तर फक्त बाबा आमचं हे काम आहे, आमची फक्त संघटनेची तक्रार घेऊन आम्ही आमदारांकडे गेलो. कारण हा जर ह्याच्यात राजकारण घुसत असेल तर ह्या राजकारणातनं ह्या बैलगाडी क्षेत्राचा खेळ व्हायला जास्त दिवस लागणार नाही. त्यामुळे सर्व बैलगाडीवाल्यांना विनंती करतो की बाबा रे, हा खेळ आहे, ह्या खेळाच्या पद्धतीने व्हावू द्या. आणि उत्तर महाराष्ट्रातले जे सर्व माझे बैलगाडी बांधव असतील त्यांनाही विनंती करतो की बाबा तुम्ही या खेळा तुमच्या जबाबदारीवरती या ठिकाणी सहभागी व्हा. आणि जे मैदान भरवतात त्यांनाही विनंती करतो की हे सगळं तुमच्या हातात आहे. तुम्ही उत्तर महाराष्ट्र भरवा, पश्चिम महाराष्ट्र भरवा, किंवा जिल्हा मर्यादित भरवा, किंवा गाव मर्यादित भरवा. ह्याच्यात संघटना कसल्याही प्रकारची यामध्ये दखल घेणार नाही, हीच तुम्हाला संघटनेच्या वतीने विनंती करतो आणि थांबतो.